पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे मोठ्या उत्साहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी प्रामुख्याने आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद पाटील तिडके, प्रवीण पाटील चिखलीकर हे प्रामुख्याने उपस्थित होते। या जयंती उत्सवात महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर तसेच अन्नदान वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले। यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सर्वांना वाचन करून अंमलामध्ये आणावा अशा सूचना दिल्या। आज या नांदेड जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे। राजमाता अहिल्याबाई देवी होळकर आज या नांदेड जिल्ह्यामध्ये नाही तर सर्व जगामध्ये जयंती साजरी होत आहे। त्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे। तसेच आमचे व्यंकटराव मोकले साहेब, तसेच आमचे नवनाथराव काकडे, सर्व युवक मंडळ, सर्व समाजाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला जयंतीला उपस्थित। आज या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारकाचं बांधकाम चालू आहे आणि समाजाची बरेच दिवसापासून मागणी होती की आज मागणी पूर्ण झालेली आहे। काही दिवसात या ठिकाणी चांगल्या वास्तवामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येईल आणि त्याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी करण्यात येईल। आज जयंती आहे, मी सांगू इच्छितो की त्यांचं जे जीवनचरित्र आहे आणि जीवनचरित्र यांच्यावर सांगायचं म्हणजे खूप मोठं त्यांचं काम आहे। त्यांनी जगामध्ये, देशामध्ये मंदिरं आणि घाट, जे मोठमोठे घाट आहेत ते उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच ज्योतिर्लिंग 12 याचं सुद्धा उभारण्याचं वास्तवमध्ये त्या ठिकाणी तयार करण्याचं प्रस्तावित त्याने, त्याचं सुद्धा मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे। तसंच होळकर घराणं एक महाराष्ट्राला राजकीय आणि एक सामाजिक एक बांधिलकी हे घराणं आहे। मला एकच सांगायचे की त्यांचे जे विचार आहेत आपल्या नव्या पिढीला, नव्या युगाला आपल्याला दिले पाहिजेत आणि त्या विचारातून आपल्याला भविष्यामध्ये त्यांचे विचार जनतेला, नव्या पिढीला आपल्याला द्यायचे। या निमित्ताने सांगतो, आज या ठिकाणी आता गेल्या वर्षपासून जयंती इथं साजरी केली जाते आणि चांगली उत्साहिक जयंती, सर्व समाजाचे लोक इथे येऊन जयंती, एक शिबिराचं आयोजन असते, खिचडी वाटपचं आयोजन, अन्नदान सुद्धा वाटप असते। म्हणजे डीजे मेजे शो न करता, बॅनरबाजी न करता एक चांगल्या या ठिकाणी जयंती साजरी केली जाते चांगल्या प्रकारे। मला सांगायचं म्हणजे एक आमचे नवनाथराव काकडे युवक टीम, सगळे समाजाची एक चांगली एक सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा भविष्यामध्ये असेच सर्व समाजाच्या, सर्व महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या या नांदेड जिल्ह्यामध्ये होत असतात आणि शांततेत होत असतात। त्या निमित्ताने सर्व या मंडळीचं कौतुक करतो आणि सर्व जनतेस पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना आज जयंती निमित्ताने सर्व जनतेस शुभेच्छा देतो। लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती इथेच नाही तर संबंध भारतामध्ये साजरी होत आहे। कारण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म महाराष्ट्रात चोंडी या गावी झाला आणि त्यांना होळकर घराण्यामध्ये देण्यात आलं। आज आपल्याला माहिती आहे, इंदोरचं होळकर घराणा आज आपल्या जगामध्ये प्रसिद्ध आहे।
कारण राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यावेळेसच्या काळामध्ये त्यांचे पती यांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यावेळेस सती जाण्याची प्रथा होती. परंतु अहिल्यादेवी होळकर एक देवी होत्या की ते सती न जाता ते राज्यकारभार सांभाळला. त्यांनी फक्त राज्यकारभारच सांभाळला नाही तर संबंध देशातले जेवढे मंदिर त्यावेळेस ब्रिटिशच्या काळामध्ये आणि मोगलाईमध्ये जेवढे मंदिर आपले हिंदू धर्माचे मंदिर पाळले गेले त्या हिंदूचं पुनर्वसन जर कोणी केलं असेल तर अहिल्यादेवी होळकरांनी केलं. 12 ज्योतिर्लिंगाचा जीवन उद्धार अहिल्या मातेने केले. आपण इथे बघा रामेश्वर पासून कन्याकुमारी पासून ते आपण इथे आपल्या आवंड्याचं नागनाथ जरी बघितलं, आवंडा नागनाथचं जे प्रसिद्ध मंदिर आहे तर त्यांचं जीवन उद्धार परळीचा असो, त्यांनी जीवन उद्धारच केला नाही तर राज्यकारभार करत असताना राज्यकारभार कसा करावं या राजकारकीय लोकांना शिकण्यासाठी अहिल्यादेवी होळकरांनी फार काही सोडून दिलेलं आहे. मल्हारराव होळकर शूरवीर होते. आज दिल्लीचं पार्लमेंट जर बघितलं तर ते पार्लमेंट देखील अहिल्यादेवी होळकरांनी दान केलेलं आहे. मित्रांनो, दारशूर महिला राज्यकारभारामधून आपली जे प्रजेचा काही अडीअडचणी जनतेची होत असेल तर ते प्रजेला रोजची त्यांनी सभा भरून त्या ठिकाणी प्रश्न सोडवत असेल. भ्रष्टाचार मुक्त देश व्हायला पाहिजे असं त्यांची एक धारणा होती आणि त्यांनी फक्त मंदिरच बांधले नाही, मोठ्या मोठ्या शाळा, घाट, पाण्याची व्यवस्था, गुरांसाठी चारा आणि गरिबांसाठी जर एखाद्या वेळेस संकट आलं तर संकटाच्या काळामध्ये मोठे मोठे कोठारे, धान्य कोठारे यांनी साठवून ठेवत आणि संकटाच्या काळामध्ये गरिबापर्यंत पोहोचण्याचं काम अहिल्या माता पुण्यश्लोक अहिल्या मातांनी केलेलं आहे. त्या चरणी आज नांदेडमध्ये आम्ही इथे जे स्मारक आमचं फार मोठ्या इथे उभा राहणं आता उभा टाकणार बजेट भरपूर आलेलं आहे. काम युद्ध पातळीवर काम चालू आहे. महापालिकेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना घोषणा करून त्या ठिकाणी आम्हाला मोठं बजेट दिलेलं आहे. आता आमची रॅली संध्याकाळी 5 वाजता चैतन्यनगर येथून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे. शोभायात्रा तिथून ती रॅली वर्कशॉप पर्यंत येईल. वर्कशॉप पासून श्रीनगरहून आयटीआयवरून हे जे अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आहे या ठिकाणी आम्ही रात्री 9:30 वाजता या ठिकाणी समाप्त होईल. आणि या समाप्त जोराने आता या ठिकाणी आमदार गोपछडे साहेब, खासदार कल्याणकर साहेब, बोंडारकर साहेब, बाकी सर्व जे आपले अमर राजूरकर व प्रवीण साले हे सर्वच आमचे जे काही जवळचे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत ते अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत. तर अहिल्या मातेला आम्ही वंदन करतो की अहिल्या मातेसाठी शूरवीर या देशाला प्रत्येकाने राजकारण तसंच केलं पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त राजकारण झालं पाहिजे. परंतु आताच राजकारण भ्रष्टाचार जास्त होत आहे आणि भ्रष्टाचाराला चालना जास्त मिळत आहे. ते न होता अहिल्या देवीचे आपण अंगी प्रत्येकाने राजकीय लोकांनी त्याचे गुण घेतले पाहिजे आणि तसं राजकारण केलं पाहिजे. या प्रसंगी एवढं